आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। भारतीय जनता पार्टीने घराणेशाहीला दिला ब्रेक आणि निष्ठावंतांना दिला न्याय। माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे। प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 4 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ झाला। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 3 व 4 मधील प्रचार शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। गणपती तलाव परिसरामध्ये प्रथम मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी गणरायाचे दर्शन घेऊन मिरजेतील सर्व अधिकृत उमेदवारांना सोबत घेऊन ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे तसेच माजी महापौर सुरेशबापू आवटे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला। याप्रसंगी श्री सुशांतदादा खाडे आणि सांगली जिल्हा महिला आघाडीच्या सौ रसिकाताई खाडे यांची देखील उपस्थिती प्रार्थनीय होती। भारतीय जनता पार्टीमधील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे म्हणाले की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा सर्व उमेदवारांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले असून आज या कार्यक्रमाकरिता हे सर्वजण उपस्थित आहेत असे सांगितले। भारतीय जनता पार्टीने पक्षाकरिता अहोरात्र काम करणाऱ्या एका सर्वसामान्य पत्रकाराला उमेदवारी देऊन इतर पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टी वेगळी आहे आणि सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणार आहे हे सिद्ध करून दाखवलं। मिरज विधानसभेचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांनीही त्याग केलेला आहे। आपल्या घरात तिकीट न देता सर्वसामान्यांना तिकीट मिळाले पाहिजे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असं न्याय दिलेला आहे। तरी त्यांच्याशी आपण हितगुज करत आहोत। आज आम्ही एक जनतेच्या 7 नंबरच्या वॉर्डमध्ये सगळ्याच्या जनतेच्या आग्रस्त आहोत। मी तिकीट दिलेलं नव्हतं, पण माझी सुनबाई रसिका खाडे यांना मी तिकीट म्हणलं चला सगळ्यांचा आग्रह आहे तर आपण देऊया। पण पक्षाचं कोर्पोरेट ठरवून सगळ्या कोर्पोरेट ठरवून ही सीट दिली होती। पण पक्षाचा एक आदेश आला, केंद्राचा आदेश, राज्याचा आदेश असा आला की आपल्या घरातलं आमदार आणि खासदार यांच्यातलं कोणीही उमेदवार उभे करायचे नाही। त्यावेळी मी सीट मागितल्यानंतर पुरा ताकदीनं प्लॅन पुरावा आम्ही ते तयार केलेलं आहे आणि ती स्वतःहून सगळी आमची फॅमिली स्वतःहून तर सक्रिय आहे। असं नाही की आपल्याला तिकीट नाकारलं म्हणून आम्ही घरी बसलो असं नाही, पण ते पुऱ्या सक्रियनं काम करतात सगळे। त्या माध्यमातून वंश परंपरे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, घराणेशाही कुठंतरी थांबली पाहिजे हे फक्त भाजपने केलं आणि भाजप मी अभिनंदन करेन। आमची सीट गेली त्यामुळे मला दुःख नाही, पण भाजपने एक नियम काढला की हे थांबलं पाहिजे कुठंतरी, त्या दृष्टिकोनातून ते आता थांबलेलं आहे। आणि निश्चितच छोट्या मोठ्या आज आम्ही नवीन चेहरे 11 दिले, नवीन चेहरे त्यात तुमचे पत्रकार पण आमचे आहेत, पण नवीन चेहरे जे लोक आतापर्यंत काम करत राहिले, एक निष्ठेनं पक्षाचं काम करत राहिले पण त्यांना वाव मिळत नव्हता, पण अशा 11 लोकांना आम्ही सीट दिलेले आहेत आणि निश्चितच त्या नवीन कार्यकर्त्यांचे चेहरे असं मला दिसतात। या ठिकाणी खरंच दिली ते मकरंद भाऊ ज्यांनी लातूरकरांना पाणी पाजलं आणि या मिरजेचं जे अस्मिता दिली ते असं दिग्गज व्यक्तिमत्व त्यांच्याशी आपण हितगुज साधणार आहोत। या ठिकाणी संघर्ष नायक न्यूज तर्फे मानाचा मुद्रा आपण जी उमेदवारी दिलेली आहे त्यामध्ये एक पत्रकारांना ही उमेदवारी दिलेली आहे, एक अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। निश्चितपणानं पत्रकार भवन वाटवे आहेत, हे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं सातत्य असो, सुरेश आवटे असतील, आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की निष्ठावान कार्यकर्त्याला कुठेतरी तिकीट मिळालं पाहिजे। सामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा या निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो, निवडून येऊ शकतो, या दृष्टिकोनातून आपण मोहन वाटवेंना ही उमेदवारी दिलेली। एकच पक्ष, एकच पक्ष, एकच पक्ष, भाऊ म्हणतात, लाडक्या बहिणी म्हणतात, भैया म्हणतोय, भाऊ बायको नवऱ्याला सांगते निवडून येणार, बापू म्हणतात, सुनबाई म्हणते, निरंजन दादा म्हणते, संदीप नाणार बाबा बोलतोय, तात्या म्हणतात, बायकोला सांगतात निवडून येणार, दया म्हणतोय, हळूच। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।